नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक राजकीय बातमी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या तुतारी चिन्हाचं आज किल्ले रायगडावर अनावरण होणार आहे. शरद पवार यांच्या हस्ते तुतारी चिन्हाचं अनावरण होणार आहे आणि या सोहळ्यासाठी स्वतः शरद पवार आता रायगडावर दाखल झालेले आहेत. या ठिकाणी जयंत पाटील, सुप्रिया सुळे त्याचबरोबर शरद पवार गटाचे अन्य नेते देखील उपस्थित आहेत. स्वतः शरद पवार यांच्या हस्ते आज तुतारी चिन्हाचं अनावरण केलं जाणार आहे आणि ही तुतारी घेऊनच आता शरद पवार गट लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहे. तर ही रायगडावरील दृश्य आपण पाहतो आहोत. शरद पवार यांच्या खिशाला तुतारी चिन्हाचा लोगो असलेला एक यांनी स्वतः माईक हातात घेत जय जय महाराष्ट्र या गाण्यापासून सुरुवात केलेली आहे. शाहीर या ठिकाणी पोवाडे सादर करत आहेत आणि राष्ट्रवादीचे सर्व महत्त्वाचे जे नेते आहेत ते सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव त्याचबरोबर घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाकडे गेल्यानंतर आता निवडणूक आयोगाकडून शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह देण्यात आलेलं आहे आणि या तुतारी चिन्हाचं अनावरण खास रायगडावरून करण्याचा निर्णय खुद्द शरद पवार यांनी घेतला आणि त्यानंतर आज शरद पवार यांच्या हस्ते रायगडावरून या तुतारी चिन्हाचं अनावरण होणार आहे. अर्थात तुतारीचा नाद आता रायगडावरून राज्यभरात घुमणार असल्याचं पाहायला मिळत आहे. शरद पवार स्वतः या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्याचबरोबर शरद पवार गटाचे अन्य सर्वच बडे नेते देखील यावेळी उपस्थित आहेत. तर ही तीनही दृश्य आपण पाहतो आहोत. रोपवेतून आल्यानंतर पालखीच्या माध्यमातून शरद पवार हे रायगडावर दाखल झाले. त्यानंतर शरद पवार यांना खास फेटा देखील बांधण्यात आला. तर शरद पवार यांच्या खिशावर जर आपण पाहिलं तर तुतारी चिन्हाचा नवा लोगो लावण्यात आलेला आहे. त्यामुळे तुतारी घेऊनच आता लोकसभेच्या रिंगणामध्ये शरद पवार गट उतरणार आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर तुतारी हे चिन्ह जनमानसामध्ये अर्थात मतदानापर्यंत पोहोचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात शरद पवार गट राज्यभरामध्ये या संदर्भातला कार्यक्रम राबवणार आहे. सोशल मीडिया त्याचबरोबर प्रत्यक्ष मतदारांची भेट घेत त्यांना या तुतारी चिन्हाबद्दल सांगण्यात येणार आहे. आपल्या हातून घड्याळ चिन्ह गेल्यानंतर आता तुतारी हे चिन्ह घेऊन शरद पवार गट मैदानात उतरणार आहे. निवडणूक आयोगानं तुतारी हे चिन्ह शरद पवार गटाला बहाल केलं आणि त्यानंतर आता शरद पवार गटाकडून तुतारी चिन्ह घेऊन लोकसभेची निवडणूक लढवली जाणार आहे. या संदर्भात थेट रायगडावरून आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड सध्या आपल्यासोबत आहेत. गिरीश, स्वतः शरद पवार आता तुतारी घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. आज या चिन्हाचं अनावरण नक्कीच शरद पवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार आहेत आणि आपण पाहतोय या ठिकाणी किल्ले रायगडावर तुतारी चिन्हाचं अनावरण होतं आहे. शरद पवार गटाकडून आज खास कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी राजपथामध्ये करण्यात आलेलं आपण पाहतो. कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि तुतारी वादकांना स्पेशली या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे. सगळी दृश्य पाहतोय. राज दरबार जो आहे राजसदन ते तुतारी चिन्हाचं अनावरण होत आहे. शरद पवार गटाकडून आज खास कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी राजसदनामध्ये करण्यात आलेलं आपण पाहतोय. शेकडो कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि तुतारी वादकांना स्पेशली या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे. ही सगळी दृश्य पाहतोय. राज दरबार जो आहे राजसदर जी आहे तिला सजवण्यात आलेलं आहे. भव्य मंडप या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे आणि तुतारी वाजवणारा जो माणूस आहे तो घेऊन तर ही दृश्य आपण पाहतो आहोत. रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजसदरीवर अशा प्रकारे फुलांची आकर्षक आरास करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी तुतारीचा नाद घुमणार आहे. तुतारी या चिन्हाचं अनावरण शरद पवार यांच्या हस्ते केलं जाणार आहे आणि या कार्यक्रमासाठी शरद पवार स्वतः आता रायगडावर दाखल झालेले आहेत. त्यांच्यासोबत सुप्रिया सुळे त्याचबरोबर इतरही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते यावेळी उपस्थित आहेत आणि अगदी थोड्याच वेळात मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. स्वतः शरद पवार यांच्या हस्ते तुतारी या चिन्हाचं अनावरण केलं जाणार आहे आणि या ठिकाणी पोवाडे देखील सादर केले जात आहेत. मोठ्या संख्येनं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते देखील आता रायगडावर दाखल झालेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकाळामध्ये त्यांच्या राज्यामध्ये तुतारी हे चिन्ह किंवा तुतारी हे वाद्य अत्यंत महत्त्वाचं मानलं जात होतं. तुतारी हे वाद्य वाजूनच खऱ्या अर्थानं कुठल्याही लढाईला सुरुवात होते आणि आता लोकसभेची लढाई देखील हे वाद्य वाजवून करणार असल्याचं
शरदचंद्र पवार गटाकडून जाहीर करण्यात आलं आणि आता रायगडावर या चिन्हाचं अनावरण केल्यानंतर तुतारीचा नाद देखील संपूर्ण रायगडावर घुमणार आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता शरद पवार हे स्वतः तुतारी हे चिन्ह घेऊन आपल्या गटासाठी मैदानात उतरणार आहेत। आपण पाहतोय की राजेश टोपे त्याचबरोबर अमोल कोल्हे, जयंत पाटील हे देखील रायगडावर पोहोचलेले आहेत। भव्य दिव्य असा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। तुतारी हे चिन्ह जनमानसांमध्ये मतदारांपर्यंत पोहोचावं यासाठी खास या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। निवडणूक आयोगानं घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाला दिल्यानंतर आता तुतारी हे चिन्ह शरद पवार यांना देण्यात आलेलं आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर खास रायगडावरून अर्थात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजधानीतून तुतारी या चिन्हाचं अनावरण केलं जाणार। पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी गिरीश यांच्याकडे। गिरीश, आता अगदी थोड्याच वेळात तुतारी या चिन्हाचं अनावरण शरद पवार यांच्या हस्ते केलं जाईल। नक्कीच ज्याची वाट आपण पाहतोय ती घटना आता समोर आलेली आहे, ती वेळ समोर आलेली आहे आणि राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे या ठिकाणी उपस्थित आहे, सुप्रियाताई सुळे उपस्थित आहेत, तर आमदार जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, राखी जाधव, सक्षना सेलकर, सुनील भुसारा आणि इतर मान्यवर पदाधिकारी आणि आमदार या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आता तुतारी वाजवणारा माणूस हे जे पक्षचिन्ह आहे शरदचंद्र पवार गटाला मिळालेलं आहे त्याचं अनावरण अवघ्या काही वेळामध्ये होणार आहे आणि हे पक्षचिन्ह घेऊन आता राष्ट्रवादी लोकसभेच्या मैदानामध्ये उतरणार आहे। रायगडमध्ये आपण पाहतोय की अजितदादा पवार यांच्या गटाचे खासदार आहेत आणि त्यामुळे त्यांना हरवण्याचा जो विडा आहे तो या ठिकाणी उचलला जाईल असं सुद्धा बोललं जातं। आपण पाहतोय जयंत पाटील यांनी माईक हातामध्ये घेतलेला आहे आणि पदाधिकारी कार्यकर्ते यांना आता ते अनुमोदन छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी आपल्या पक्षाला मिळालेलं जे नवं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाचं अनावरण पवार साहेबांच्या हस्ते या ठिकाणी करायचं आपण ठरवलेलं आहे। हा कार्यक्रम होत असताना जरा शिस्तबद्ध पद्धतीने सगळ्यांना वागायला लागेल, त्यामुळे सगळे कार्यकर्त्यांनी मागे जावं, तुतारी वादक सोडून सगळ्यांनी मागे जावं। आता संदीप वरपे मागे म्हणजे खरंच मागे, मेहबूब मागे जावं, खरंच मागे जावं। प्रशांत जरा सगळ्यांना मागे घ्या, तुम्ही मागे या, सगळ्यांनी सिक्वेन्स लक्षात घ्या, सगळ्यांनी सिक्वेन्स लक्षात घ्या। प्रशांत त्यांना उभा करू 2 मिनिटं। सगळ्यांनी सिक्वेन्स लक्षात घ्या की या ठिकाणी आदरणीय पवार साहेब यांचं व्यासपीठावर आगमन होईल, वर सदरेवर आगमन होईल। या ठिकाणी साहेब हाराला स्पर्श करतील आणि वर खासदार अमोल कोल्हे, खासदार सुप्रियाताई सुळे आणि जितेंद्र आव्हाडजी आणि माननीय टोपे साहेब हे वर छत्रपती शिवाजी महाराजांना जो हार आणलेला आहे तो अर्पण करतील। त्यानंतर पवार साहेबांना या ठिकाणी जी तुतारी आहे ती तुतारी इथले जिल्हा अध्यक्ष आणि प्रशांत पाटील हे त्या ठिकाणी भेट देतील। त्यानंतर साहेब आणि दोन्ही बाजूला तुतारी वादक असेच फक्त उभे राहतील, बाकीचे कोणीही जयंत पाटलापासून कोणीही मध्ये उभं राहणार नाही, फक्त साहेब उभं राहतील आणि त्यांचा तुतारी वादकांच्या बरोबर एक त्या ठिकाणी उभा राहतील। त्यानंतर आपले सर्व तुतारी वादक आणि या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व आमदार, खासदार आणि पक्षाचे मुंबई शहराचे अध्यक्ष, महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि अनिल तटकरेजी हे सर्व या ठिकाणी उपस्थित राहतील, उभे राहतील। त्यानंतर सगळे फ्रंटलचे अध्यक्ष
हे आणि तुतारी वादक यांचा एक फोटो निघेल. त्यानंतर सगळे खाली येतील आणि या ठिकाणी साहेब जिथं बसले त्या ठिकाणाहून एक छोटेखानी एक 10-15 मिनिटाचा 2-3 मार्गदर्शनाचा कार्यक्रम होईल आणि हा कार्यक्रम संपेल. त्यामुळे यात सर्वांनी शिस्त बाळगणं आवश्यक आहे आणि कुठेही फोटोत पुढे येण्याचा प्रयत्न करू नका. सिक्वेन्स प्रमाणे आपण हळूहळू सगळं करू, काही घाई नाही आहे. फक्त पुढे येऊ नका एवढीच माझी विनंती. प्रत्येकाला पुढे येण्याची संधी आहे पण प्रत्येकाच्या वेळा वेगळ्या आहेत. मी आदरणीय पवार साहेबांना